अब खेल जो है वो बदल गया है। केवल उत्तर याद रखने से काम नहीं चलने वाला, सोचना पड़ेगा। 10 अगस्त से रात 9 बजे सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। मंडळी, आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेत कारण गुन्ह्याला माफी नाही या मालिकेतील कलाकार आणि तंत्रज्ञ त्यांचं आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया। सर्वप्रथम कलाकार हरीश दुधाडे, अश्विनी कासार, मालिकेचा दिग्दर्शक भीमराव मुडे, कलाकार चंद्रलेखा जोशी, रूपल नंद आणि मालिकेची निर्माती मनवा नाईक। कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे। मंडळी, दिसतं तसं नसतं म्हणूनच तर जग फसतं, असंच काहीसं पुढील प्रहसनात होणार आहे। जे प्रहसन घेऊन मंचावर येत आहेत विनोदाचे नवे फंडे ईशा डे, निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि फिल्टर पडायचा बच्चन गौरव मोरे। हॅलो हॅलो, हा बोल बोल बोल। कोण? प्रसाद? प्रसाद आपल्याला नाही बोलणारच नाही तर। अरे नको काळजी करू बाबा, मी बोलतो ना तुला। जगातला प्रसाद नावाचा कुठलाही व्यक्ती असू दे, आपल्याला नाही बोलू शकत नाही। अरे प्रत्येकाचं टॅलेंट आपल्या हातात आहे बाबा। डोंट वरी, मी बोलतो। एकच मिनिट। हां, मी तुला करतो फोन करतो। हां, एकच मिनिट। हॅलो ताई। दादा, का झालं? असं रडताय का तुम्ही? नाही नाही, कुठं काय नाही। काय झालं सांगा तरी, अचानक असं झाडू मारता मारता रडताय म्हणजे काय झालं? काय नाही दादा, काय नाही। आज समीर चौगुले बरोबर स्किट नाही म्हणून रडताय का? काय बोलतो साहेब? सॉरी सॉरी। नाही मग काय, बाहेर लोक तुम्हाला कॉमेडीचा सचिन असं म्हणतात म्हणून रडताय का? कशाला गरीबाची मस्करी करता साहेब? आणि तुम्ही कॉमेडीचे करता ते चालतं हे? काय झालं तुम्ही करा का- करा मस्करी करा। का रडताय तुम्ही? स्वतःचे एपिसोड बघितलेत का तुम्ही? काय झालं काय तुम्हाला सांगा तरी ऍटलीस्ट। आज पहिलाच दिवस आहे माझ्या घरात तुमचं काम करण्याचा, तुम्ही रडताय। ताई मला सांगा ना, मी तुमचा भाऊ आहे। बोला माझ्यासोबत काय झालं ते। काय सांगू साहेब तुम्हाला? आता जे लिहिलं असणार ते आपल्याला बोलायला लागणार ना। या इथं बसा, सोफ्यावर बसा, या इथे इथे चेअरवर बसा। नाही नाही बसा 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 नाही साहेब, बसा बसा, काय काय बसा बसा साहेब बसा। साहेब मला सांगा, हा. तुमचं काम जर छान चाललंय, चांगले पैसे मिळत आहेत तुम्हाला, आणि कोणतरी येऊन सांगितलं काम सोडा, आता काय कराल तुम्ही? मी अरे सणासण हानी त्याला धरून मी। हा का नाही? मग? हा, मग आता मला सांगा, तुमच्यासारख्या चांगल्या माणसाकडं मला इथं घरकाम मिळालंय आणि माझा नवरा सांगतो काम सोड, का सोडायचं मी? मला हे कळत नाही, तुमचा नवरा तुम्हाला अचानक का सोड म्हणतो काम, तेच मला कळत नाही। काय बोलू मी? तुम्हीच विचारा त्याला। येतोय तो, मला म्हणला आत्ताच्या आता काम बंद कर, मी घ्यायला येतोय, तुला घेऊन जाणार। मला नाही जायचं साहेब। मी काय साहेब 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 तो आला वाटतं। लय गरम डोक्याचा माणूस आहे, मला लय भीती वाटते त्याची। कोण आहे तुमचा नवरा? कोण आहे? गरम डोक्याचा माणूस। एवढं गरम डोक्याचं? मला काय अंड फोडून त्याला काय बिर्याणी बनवायची? नका ना अशी कॉमेडी करू साहेब। सॉरी सॉरी, अजिबात काळजी करू। काय नाव नवऱ्याचं? पृथ्वी प्रताप। असे प्री प्रो प्रा प्रू लय सरळ केले तुम्ही, कळलं ना? अरे असल्याना सरळ करणं, आपने दाये पैर का मैले असं म्हणा ना, असं का? लय करू, दार उघडा, दार उघडा, दार उघडा। माझ्याच घरात मला सांगतो दारू उघडायला? साहेब लय मारल तो मला। काय बोलताय? आपण कॉमेडी केली की अवा करणार। हिंदी कॉमेडी केला आपण काय करायचं? दार उघडा। साहेब मारल तो, लवकर उघडा साहेब, मारल तो। मला मारल? असे मराठीचे शब्द फेकून मारेल ना, जागीच घायल होतो। दार उघडा ना साहेब। उघडलं दार। वच्चे वच्चे नाही रे, बच्चे ए बच्चे, ए वत्सला, ए वत्सला, ए वरडू नको, इथंच आहे मी। थांबा थांबा, घरी चल, घरी चल. मी नाही येणार, ए आत्ताच्या आत्ता घरी चल. मी नाही येणार, मला
काम करायचंय. काय म्हणलं होतं मी? काय म्हणलं होतं? काम सोड नाही तर मग काय मी काय करशील काय करशील साहेब? चल, सांग. साहेब नाही. साहेब साहेब साहेब, साहेब बघा बाजूला. बघा कसं ए. अंगावर येतोय बघा. मला काम करायचं. साहेब बाजूला हो, 1 मिनिट. स्टॉप व्हॉट लुकड आय ड्रॉप नो अप अप वाईफ रिस्पेक्ट नो वाईफ एन्जॉय लाईफ अंडरस्टँड नो आय एम छोट्या बयोची मोठी गोष्ट कारण गुन्ह्याला माफी नाही ऑल पोलीस कमिंग हिअर प्रमोशन येस पोलीस युअर कॉमेडी डिस्काउंट 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 ऑल पोलीस युअर कॉमेडी डिस्काउंट 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 माय कॉमेडी डायरेक्ट टायराच्या आत हर कॉमेडी बर्फाच्या लादीवर सर 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 ओके सो आईस ए आप नाकाच्या लेवलला ओके वॉज आय टॉकिंग टू यू? ओ माय गॉड वॉज आय? विल यू प्लीज स्टे आउट ऑफ माय ओन पर्सनल मॅटर? पृथ्वी There's no need to interfere. Just shut up. She's my wife. I'm talking to her. What are you doing, Prithvi? You What did cannot we discuss talk- last? You cannot talk to my boss like Oh. that. Please don't create a scene in my workplace. For your information, he's your boss, not mine. But you cannot create a scene in my workplace. Am I Please- creating a scene Of here? course you are creating a scene. Please leave. Vatsala, what did we discuss last night? What did we discuss last night? What? That you will be not working with this guy anymore. But I do want to work now. I want you to come with me. Right now. I am right freaking now. I am not going anywhere. Please You are leave. coming with me No, right I'm now. not going with you. Sir, Let's go. Sahib, Let's go. Sahib, Vatsala, Sahib, let's go. Sahib, Sahib, सांगा त्याला मी नाही Now you are creating a scene. Sahib, Let's go. I am not going anywhere. आता मी काय एक लक्षात घ्या तुम्ही सांगतो तुम्ही Oh, you're going to speak? Speak. Speak. Speak up. Speak up. Prithvi, you Speak. can- Speak. 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 आमिर दादा शेवटचं वाजव Hey, hey, गप आहे. गप. बोला ना साहेब. मी बोलतोय ना. वाचवा ना साहेब मला नाही जायचं मला घरी हे बघा तुम्ही दोघं माझ्या घरामध्ये असं भांडण करू नका एक लक्षात घ्या तुम्ही ज्या थराला जाऊन बोलताय ज्या भाषेत बोलताय ना बापरे 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 मला सहन होत नाहीये माझा काहीतरी एक स्तर आहे तुम्ही माझ्या घरातून माझी इज्जत काढू नका प्लीज माझ्या घरातून जा बाबा प्लीज काय कुठल्या लेवलला भांडता तुम्ही उद्या लोक मला काय बोलतील तुझ्या घरामध्ये लोक अशा ह्या शब्दात अशा भाषेत भांडतात नाही 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 तुम्ही जा माझ्या घरातून जा प्लीज साहेब प्लीज आय डोंट वॉन्ट टू लिव्ह साहेब प्लीज You're coming with me right now. आय एम नॉट गोइंग एनीवेअर I don't want any more arguments. No, you're coming with me. आय एम नॉट गोइंग एनीवेअर तुम्ही ज्या भाषेत भांडताय ना मला हे होते बाबा मला त्रास होते माझ्या घरात त्रास होते पण मला तुम्ही जा काम इकडनं. करायचं ना आय डोंट वॉन्ट टू वर्क विथ यू सर आय डोंट वॉन्ट टू गो प्लीज हेल्प मी सर काय आहे ग? आ, मगाशी माझा नवरा मला लय मारतोय आता कडकड इंग्लिश मध्ये बोलते यार काय बाई यार तू हा इंग्लिशचं सोडा ना सर ते 2 वर्ष दुबईला त्या शेखच्या पोरांना सांभाळायचं काम करायचं म्हणून इंग्लिश येतं तिथं इंग्लिश बोलायला लागायचं त्यामुळे धडाधडा इंग्लिश बोलता येतं तू दुबईला होतीस 2 वर्ष वय लय झाक काम होतं साहेब काही टेन्शन नाही पोरांना गाणी लावून दिली की नाचत बसायची लय पैसे मिळायचे पण या माणसाला कुठं बघावताय माझं सुख अगं वा अगं परत वा बोलावून आणलं मला लगेच मला का नाही बघवणार का तुझं सुख हा? आली मोठी तोंडवर करून म्हणायला काय ठरलं होतं आपलं काय ठरलं होतं काय ठरलं होतं 2 वर्ष दुबईत राहायचं तिथनं परत परत भारतात यायचं इकडे ठरलं होतं का नाही हा, हा? ठरलं होतं मग हिचं पोरग म्हणतंय मला दुबईत राहायचं तिथं बसलंय डोक्यावर रुमाल टाकलाय कुकरची रिंग टाकली आणि म्हणती उठावर चला मोठी स्वप्न आहेत माझ्या पोराची अगं लय मोठी स्वप्न हा. मला पाण्यात भिजवताना म्हणतंय वल्ला हबीबी त्याची स्वप्न सांगते मला काय ठरलं होतं जिज्ञासू भारतात येऊन शिकल हा माहितीये पोराचं नाव काय जिज्ञासू मग तुम्ही त्याला घरी सगळे जिजू जिजू असं म्हणताय का काय हे ज्या भंकस करताय वय नाही आय एम जस्ट यू डोंट इवन पृथ्वीक नो ही This is not the way you speak to my boss, Prithvik. he is making fun of our son. He's not making fun of your son's name, Prithvik. He's just trying to say the name. He's not even trying, Vatsala. He's not even trying. मला एक कळत नाही तुम्ही दोघं एकमेकाशी इंग्लिश मध्ये का बोलताय मला हेच कळत नाहीये आम्ही काय मुद्दाम बोलतोय होय
काय तुम्हाला सांगू 2 वर्ष ही दुबईत होती, तिकडे इंग्लिशमध्ये बोलायचे सगळे. मी तिकडे मक्कीजांकडे ड्रायव्हर आहे. तिकडे 24 तास नुसतं इंग्लिशच कानावर बाद 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 पडतंय. मेंदूत अख्खा इंग्लिश पीठ झालंय. तुम्हाला सांगतो बोलताना पण वाईट वाटतं. एक काळ असा आला होता मातृभाषा विसरलो होतो. रोहित माननकडे एक एक्स्ट्रा क्लास लावला तेव्हा कुठं मातृभाषा जमल्या. परत मिळाली. ते सगळं जाऊ द्या, तुम्ही माझ्या घरात जा. तुम्ही डेंजर भांडताय नाही आणि साहेब, ज्या पद्धतीने भांडताय ना ते मला पचत नाही आहे. माझ्यासारख्या माणसाला तुम्ही जा इकडनं. नाही मला नाही मी जायचं, अजून पण साहेब. म्हणतोय या माणसाकडे नको काम करू, लोकात आपली चितू होईल. त्या बंबाने नावजाच्या ड्रायव्हरला कळलं ना तू इथं काम करते तर ती मला ट्विटरवरती ब्लॉक करत्याल. एक मिनिट, माझ्या घरी काम केलं म्हणून तुम्हाला ब्लॉक करतील? हा. काय होतं एखाद्या माणसाला इंग्लिश येत नाही तर जाऊ दे ना. नाही 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 लोकांना चालणार नाही. लोक काय म्हणतील? काय हा? म्हणतील? हे बघा जिज्ञासूची आहे गौरव मोरेकडे काम करतोय बाबा, त्याला इंग्लिश पण येत नाही. नग नग काय होत नाही कोणाला कळलं तर. आता सांगते मी सगळ्यांना काय काय होत नाही बघा. गौरव मोरेला इंग्लिश येत नाही. इंग्लिश येत नाही. माझ्या बाजूने की कोणाच्या बाजूने हे कशाला बोलताय? काय करू दे ना लोकांना, काय फरक पडतोय? काय फरक पडतो म्हणजे? अरे पण एक मिनिट थांबा, नाही येत मला इंग्लिश. काय फरक पडला? पण हा ना, मी आज स्टार आहे का नाही? हे जायला हे बोलत हा म्हणजे मला ओळखतात ना बाहेर लोक, 4 लोक मला ओळखतात. आपली इज्जत आहे यार. तुम्ही सारखं सारखं आपलं इंग्लिश येत नाही, इंग्लिश येत नाव कधी बसून. हा तुम्ही एक काम करा, तुम्ही जा माझ्या घरात. बस तुमचं भांडण मिटवा, माझ्या घरात जा. नाही नाही भांडण ते मिटायचं. पण जाणार नाही. अशी कशी जाणार मी नाही? जाणार नाही. मी इथंच काम करणार. दिस इज द लास्ट टाइम आय एम टेलिंग यू, यू आर कमिंग विथ आय एम नॉट गोइंग एनिवेअर. सिट या या पायवर करून लेट्स बसा. टॉक Tell me. कामली. पायवर करून बस, झाडू मारतो मी. या लेट्स टॉक कामली. या लेट्स टॉक बिझनेस. या लेट्स टॉक बिझनेस. आय एम टेलिंग. काय विषय आहे स्किटचा? गौरव मोरेला इंग्लिश येत नाही, हा स्किटचा विषय आहे. हा आणि हे लोक हे घरात माझी झाडू मारत होती, आता मला झाडू मारायला लावलाय. हा स्किटचा विषय. एक विषय मी देतो. रिक्षा ड्रायव्हर म्हणतो गौरव मोरेला मैं तुमको लेके नहीं जाएगा, आणि गौरव मोरे रिक्षा ड्रायव्हर म्हणतो घ्या करा स्किट. काय लावलंय लोकांनी फालतूगिरी. नको बघू माझ्याकडे, वाजव. वा वा वा, क्या बात आहे. जोरदार टाळ्या. आम्हाला पण स्किटचा विषय खूप म्हणजे खूपच आवडला. मस्त प्रहसन. प्रसाद दा. गौरव मला काय वाटतं तुला इंग्लिश येत नाही काय प्रॉब्लेम नाही, मला इंग्लिश येत नाही, काय अडलं नाही, कळलं? माझं मराठी शुद्ध आहे, तुझं तेही नाही, पण काय अडलं नाही. मला वाटतच काहीतरी बॉम्ब पडणार आहे. पण गौऱ्या तू जे बोलतोस ते इतकं रंजक असतं की तुला इंग्लिश येत नाही बीत नाही, खरंच आम्हाला कधीच काही फरक पडला नाही, पडणारही नाही. मजा आली. वंडरफुल. सही. मॅड परफॉर्मन्स होता. मला संकल्पना खूप खूप जास्त आवडली. मला असं वाटतं तुमच्या दोघांचंही इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषांवरती खूप छान प्रभुत्व आहे. त्याचा खूप सुंदर वापर या मंचावर केला जातो. गौऱ्या, मला असं वाटतं की इंग्लिश नाही आलं तरी चालेल. चामची भाषा युनिव्हर्सल आहे आणि आम्ही ती सगळेजण समजतो आणि प्रत्येक वेळेला तू तुझ्या चामने आम्हाला भुरळ घालतोस, याचा आनंदच आहे. पीपी मस्त दिसतोयस. ही मिशी हा गेटअप तुला खूप सूट करतोय. मजा आली. मस्त रंगवलत. थँक्यू. मंडळी, आपण आपल्या प्रवासाचं ठिकाण निवडू शकतो, पण सहप्रवासी निवडणं आपल्या हातात नसतं. चला तर बघूया अशाच एका सहप्रवासाची धमाल कॉमेडी जी घेऊन मंचावर येत आहेत चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि हास्य महारथी समीर चौगुले. एक्सक्यूज मी जरा माझं रिझर्वेशन आहे. या सीटवर रिझर्वेशन आहे माझं. उठायला लागेल ना म्हणजे? हां रिझर्वेशन असतं ना. माझं पण राम राम. नमस्कार. कसं काय? बरं आहे. आपण ह्युमन बिईंग. म्हणजे आपण ह्युमन बिईंग ना. माकडापासून झालो ना आपण. ह्युमन ह्युमन ह्युमन
एकदा तरी हुमन. जोक आवडला नाही काय? फेका खिडकीतनं बाहेर. आव. आग लागली त्या विनोदाला ती. बाकी मस्त. तुम्ही कसे आहात? मला काय झाड भरले बी मस्त आहे. बसने हत्ती केलंय. जोक आवडला नाही काय? ठेका खिडकीनं बाहेर. वासाडी पडली असते जोकवरती. जरा आणखी जोरात वाजायला पाहिजे होतं नाही. म्हणजे बसने निघालोय कुठे? रत्नागिरीला जातोय. होय काय? हं. मी पण नाही रत्नागिरीला. चिपळूणला जातोय. अहो, मग फक्त चिपळूणला जातोय सांगा ना. मी पण नाही रत्नागिरीला. हे काय वाक्य आहे? हा पण नाही आवडला जो. भिडकीनं टाका बाहेर. मजा येते मजा येते. बाय ग. रत्नागिरीला काय आंबे चौकाला जाता बाय? अरे आंबे चोखायला कसं असं बोलतात का? आंबे खायला निदान असं तरी म्हणा ना. रत्नागिरीला सगळे आंबे खायलाच जातात का? दुसरी कामं असू शकतात. वेगळं काम आहे माझं जरा, त्यासाठी चाललोय. म्हणजे असंच. शूटिंगसाठी चाललोय. म्हणजे असंच ना. हम्म. शूटिंग करता हो काय? हम्म. आर्मीत हाव का जस्ट डुकराची शिकार वगैरे मारता? शूटिंग चित्रपटाचं शूटिंग असतं ना, त्या पिक्चरच्या शूटिंगसाठी चाललोय मी. म्हणजे शूटिंग बघायला एवढं लांब जाता होय? तर कमाल झाली या माणसाची. बायको नाही ओरडत? अहो, मरायला शूटिंग बघायला एवढा लांब कशाला जाईन मी? तेच म्हणतो. शूटिंग आहे, मी ऍक्टर आहे. ऍक्टर सिनेमात चित्रपटात कामं करतो मी. म्हणजे तुम्ही हां ऍक्टर आहो? हां. हल्ली असलं चिरं पण घेतात? एक म्हणून काय? नाही नाही तसं ना. आमच्या गाली कसं असं चिकन चेहरे घ्यायचं ना पिक्चर मध्ये. हा मग म्हणजे आपलं जस्ट बोललं बाकी काय नाही. काय जमाना आलाय. बरं हे बघायला कुठे मिळेल? काय? हे आता कायसा बोललं होतं? हा ते हास्यजत्रा करतो मी त्याच्यात आहे ते. हो काय? हास्य महाराष्ट्रात. अच्छा जत्रा. माझ्या घराच्या शेजारी म्हालसादेवची जत्रा असते, ती मी बघायला जात नाही कधी. हास्य जत्रा कुठे बघू? हो वेलच नाही माझ्याकडे. काय समजलं? वेलच नाही. ठीक आहे, नका बघू हास्यजत्रा. नाही मी टीव्ही बी काही बघतच नाही ना. हो, ठीक आहे, नका बघू ना हास्यजत्रा. हो फालतू वेल कशाला घालवता? बोललो तुम्हाला हास्यजत्रा बघा, बोललो मी. आल्यापासून एकदा तरी बोललो हास्यजत्रा बघा म्हणून. कशाला सांगताय मला? नाही फालतू वेल कशाला बघूच नका. हास्यजत्रा बघू नका तुम्ही. नाही बघायचं काय प्रश्न आहे? आता माणसाला डोले तो माणूस बघणार आहेत ना. कपडे बाकी देशासाठी काय केलं? देशासाठी काय केलं म्हणजे? हो आपला देश आहे ना, भारत देश. हा. भारत माझा देश आहे. त्या देशासाठी काय केलं? हम्म. मला प्रश्नच नाही कळला. नाही कसं आहे, देशासाठी ज्या माणसाने केलेलं आहे ना, तो माझ्या माणूस शेजारी बसत मला बरं वाटतं. आणि तुम्ही देशासाठी काहीच केलेलं नाही.
म्हणजे म्हणजे तुम्ही देशासाठी कायच केलेलं नाही आहे. काय करायला पाहिजे? देशसेवा. एक मिनिट. नाही 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 गेले हो. नाही गेले हो ना. जाऊ दे ना, कोणी जबरदस्ती केला नाही का तुमच्यावर? आपण एखाद्या माणसाला नाही मग त्याला आपण तरी काय करणार ना. जाऊ दे, आपल्या काय करायचं आहे. बाकी संशोधन वगैरे काय केलं आहे काय? नाही म्हणजे एखादा शोध वगैरे काय लावला आहे? कसला शोध? नाही म्हणजे ज्याच्यामुळे अख्खं जग बदलून जाईल असा एखादा शोध. कशाला लावायला पाहिजे? जग बदलून द्या असा शोध कशाला लावायला पाहिजे? मी नाही लावला. प्रत्येकाने उठसूट शोध लावायलाच पाहिजे असा नियम आहे? मी एक साधा माणूस आहे, साधा नागरिक आहे आणि प्रवास करतोय बसनी. एवढं पुरेसं नाही आहे? नाही म्हणजे तुम्ही शोध पण लावलेला नाही आहे. नाही लावला मग? नाही जाऊ दे. नाही लावलं तर नाही लावलं. म्हणजे शोध आणि संशोधन ह्या टाईपमध्ये तुमचं काहीच घडलेलं नाही आहे. नाही घडलं. काय घडायला पाहिजे मला सांगा? काय घडायला पाहिजे? नाही घडायला नाही पाहिजे. आणि समजा घडलं तर काय वाईट होणार आहे मला सांगा त्याच्यातनं? वाईट नाही होणार आहे. त्याच्यात काय नका लावू ना. आणि मी काय म्हणतो, हा तुम्हाला अडचण नाही काय शोध लावायला एखादी? देशाची सेवा करण्यात तुम्हाला कोणी अडवलं नाही का आतापर्यंत? फावल्या वेळेला देशाची सेवा करायची. नाही ते शूटिंगा बिटिंगा मारत बसता, त्याच्याऐवजी संशोधन केलं असं बरं झालं. काय बोलताय? नाही लावला शोध, काय फरक पडतोय? संशोधन नाही केलं, काय फरक पडतोय? गप्प बसावं, बोल नका माझ्याशी. काय या माणसाचं करायचं? डोक्याला ताप. काय देश सेवा नाही, संशोधन नाही. ऐसे लोग सिबोज आते ये की करते. बने बघ बने. 2 मिनिटं बसा ना इकडे. बसा ना गेली. संशोधन नाही काय नाही याचा अर्थ तुम्ही कर्तृत्व शून्य आहो. अरे तुम्ही डायरेक्ट तोंडावर कर्तृत्व शून्य म्हणताय. आपली ओळख पाळख आहे का हो मला सांगा? नाही. मग कसं डायरेक्ट म्हणता तुम्ही? मगातपासून मी शांत आहे, मी चिडलेलो नाहीये. डायरेक्ट कर्तृत्व शून्य म्हणायचं नाही. लक्षात आलं तुमच्या? नाही. गप्पा बसा. नाही पण तुम्ही बोलायचं शोध पण लावलेला नाही. नाही लावला. काय फरक पडतोय? नाही, एखादा फरक म्हणजे काय? फरक काय पडत नाही, पण लावला असं तर बरं झालं. गवायचा बोल नका, जरा शांत बसा. डोक्यात जाऊ नका जरा. नाही ते बरं. आंदोलन वगैरे काय केलं होय काय? म्हणजे एखादा मोर्चा वगैरे कुठे काढला होय? नाही. बापरे काय माणूस आहे. देश सेवा नाही, शोध नाही, संशोधन नाही, लोकांच्या लक्षात राहायला अशी ऍक्टिंग पण केलेली नाही. एक मिनिट. हे शेवटचं कशाला बोललात तुम्ही? लोकांच्या लक्षात राहत नाही अशी ऍक्टिंग करत नाही, हे कशाला बोललात तुम्ही? माझ्या लक्षात नाही ना तुम्ही? टीव्ही बघता तुम्ही? नाही मला वेळ आहे कुठे. अरे मग कशाला बोलता? एक तर स्वतः टीव्ही बघायचं आणि लक्षात राहत नाही म्हणून सांगायचं. गप्प बसा हो जरा. वेळ नको का टीव्ही? गप्प बसा ना जरा, शांत बसा ना जरा, गप्प बसा. आपल्या काय करायचं मरू. नसताना उगली कट 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 कट. इधर बैठो, 2 मिनट बैठो ना. इधर बैठो. इधर आओ ना, बैठो ना. आता ही नाही अरे ये कारण नसताना. इधर ना 2 मिनिट आओ ना इधर. एक बस फुल आहे म्हणून. ये थांब रे. खाणार काय बिस्किट? क्रीमचं बिस्किट आहे. क्रीम काय? क्रीमचं बिस्किट. म्हणजे क्रीमचं बिस्किट माहिती आहे का तुम्हाला? ते म्हणजे तुम्हाला असं वाटत झाली 2 बिस्किट आहेत पण मध्ये उघडून बघितलं ना ते क्रीम असते का नाही याला. हे चाटून घ्यायचे. मला शिकवतोयस क्रीम बिस्किट कसं खायचं ते? मला माहिती नसेल क्रीम बिस्किट. नाही मजा येते खायला. गप्पा बसावं जरा. हो. थांबा. डोक्याला ताप. ही बस फुल आहे म्हणून, नाही तर दुसऱ्या जागेवरून बसलो असतो मी. बिस्किट नसतं तर मी सोप्यावर असतो. कुठं खाणार? बिस्किट परवडत नसेल. हे काय खाता आहे? किवी. पेरू नाही. बरोबर परवडत नसेल. पेरू कशाला पाहिजे? परवडत नाही म्हणजे ह्याची किंमत माहिती आहे किती? 20 रुपयाला 6 पेरू मिळतात तुझे. 100 रुपयाला 2 मिळतात हे किवी. तू मला शिकवतोयस? माहिती आहे मी कोण? ओळखतोस मला?
आमच्या एरियात आंब्याची पहिली पेटी माझ्या घरी येते. 5,000 रुपये असतात ना 1 डझनचे, तेव्हा आंबा खातो मी. तू मला काय शिकवतोयस? पण पेरू नाही ना त्याच्यात. अरे काय पेरू पेरू लावला? पेरू 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 नाही एवढं पेरू, मला लात मारीन पेरूला मी. त्या थोडा पोटात जातो त्यापेक्षा अडकतो इकडे. फालतू फळ आहे ते. पेरू 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 वाजवेन पेरूला. इकडे बघ रे, आत काय बघतो? इकडे बघ, फालतू पेरू. पेरू नाव घाला, डोक्यात घालेन. चिडता वय, शांत बसा ना. आता पेरू नाही आवडत, हा? त्या पेरूला कशा घालता वय? मग माहित आहे गप्पच, तू पेरू पेरू म्हणतोय मला. मी काय जबरदस्ती केली काय? गप्प आहे ना. शांत बसा, फोन आलाय. हॅलो, हा शकील चिकनवाला तुम्ही आहो काय? सॉरी, रॉंग नंबर. हा, अरे तुझा रॉंग नंबर आहे ना, मला काय विचारतो? तुझ्या मोबाईलवर फोन आला ना, मला कशाला विचारतो तू? नाही, मला कधी रॉंग नंबर येत नाही ना म्हणून. अरे मग मला येईल तुझ्या फोनवरून, मला येईल रॉंग नंबर. अक्कल आहे तुला? चिडता वय कशाला? अरे गप्पा बस तू. शांत बसा ना. चिडून काय मिळणार आहे? माणूस घेऊन गप्पा माझ्या बाकी काय आहे? गप्पा बस. डोकं वाट लावल्या डोक्याची माझ्या. नाही बरोबर ते सगळं. मी काय म्हणतो, तुमचा जन्म सर्वपित्री अमावस्येला झाला काय? का? तुम्हाला काय येतच नाही? तुला काय येतं रे? तुला काय येतं? तू काय काम करतोस मला सांग. काय काम करतोस तू? मी हा? मी स्टेशनवर बोर आणि सुंट्याच्या गोळ्या विकतो का नाही? अरे तुझी लायकी आहे, सुंठेच्या गोळ्या तू विकतो आणि मी देशसभा काय केली, शोध कुठले लावले मला विचारतो. संकराशी डोक्यात जातोय. रॉंग नंबर आला बघा. एक बस. हॅलो, मी जरा बिझी आहे का, नंतर फोन कर. मला टाळका सटकलाय, सांगतो तुला मी. मला सांगतोय यार, बेटा यार, इधर नहीं यार, इधर आना यार. बायकोचा फोन होता? हो एकच आहे? हो. काय माणूस आहे. देश सेवा नाही, संशोधन नाही, पेरू नाही, शोध नाही, बायको पण एकच आहे. अरे एकच बायको असणार. तुला किती बायका आहेत रे? माझं लग्न झालेलं आहे. अरे लाज नाही वाटत का मग तुला? मला कशाला सांगतोस रे? फोन घ्या. माहिती रे. हॅलो, हा समीर चौगुले बोलतोय. कोणाचा सत्कार करायचा माझा? अरे फालतू माणूस आहे यार मी. देश सेवा करत नाही, शोध नाही लावलं, मारे पेरू नाही, कशाला करताय? लात मारून हाकला मला. ए ए ए बस थांबो. ए ड्रायव्हर बस थांबो. अरे तुला नाही बोललो रे. तू आहे का ड्रायव्हर? गपना जरा. ए ड्रायव्हर बस थांबो, मला उतरायचंय. नाही हाकला मग मला. चला बस झालं, चल. ए बाय बाजू चल. अरे डिटेलिंग खातं नका. चल जरा. काय माणूस आहे सारा. हो 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 हो, इकडे या. मी काय म्हणतो, शूटिंग मध्ये वेळ भेटला तर संशोधन करा थोडासा. क्या बात है! आम्हाला हा प्रवास खूप आवडला. कडक परफॉर्मन्स. प्रसाद दा, वा वा, अप्रतिम. बसल्या जागी खतरनाक परफॉर्मन्स दिला तुम्ही दोघांनी. मोरे, सम्याच्या जागी मी असतो ना, मी कुत्र्यासारखा मारला असतो. इतकं इरिटेटिंग होतं ना, म्हणजे तुझा परफॉर्मन्स इतका बाप होता की तो इतका इरिटेटिंग वाटायला लागला शेवटी की असं वाटलं आता विनोद नाही, याच माणसाला खिडकी बाहेर फेकून द्यायला पाहिजे. लाजवाब. आणि बसल्या जागी काही उद्योग नाही, फक्त काड्या घालण्याचं काम करतात अशी माणसं. पण ते इतकं मायन्यूट केलंस तू मोरे, मजा आली. सम्या, लाजवाब. म्हणजे बघताना असं वाटलं की तो ते इव्हेंट इतकं अप्रतिम आहे. त्या चिडचिडीचा तुझा ग्राफ हळूहळू हळूहळू वाढत जाणार. फार माइंड ब्लोईंग, मजा आली. वंडरफुल. सई, मजेदार परफॉर्मन्स होता. मला असं वाटलं की स्क्रिप्टला असं काहीतरी सुरुवात मध्य शेवट असं काही नव्हतं. इट वॉज रॅन्डम आणि असा फ्लो होत होतं. म्हणजे खऱ्या आयुष्यात संवाद कसा घडेल तसा संवाद तुम्ही इथे घडवून आणलात. मला मागचे जे प्रवासी होते त्यांचंही खूप कौतुक करायचं आहे. सगळ्यांची कामं अप्रतिम. जीव खूप छोटा होता पण ते जाणून तुम्ही कमी वेळात इफेक्टिव्ह परफॉर्म केलं असं मला वाटलं. मोरे मस्त. आज समीरदा तू मोरेंना बागडू दिलंस आणि त्याचा तुम्ही
त्या सुवर्ण संधीचा यू मेड द मोस्ट ऑफ इट असं मला वाटतं. त्याबद्दल तुमचं खूप अभिनंदन. मजा आली. लवली. मंडळी, एका बँकेच्या लोनच्या चक्रव्यूहात अडकलाय एक सामान्य माणूस, पण त्यातून आपल्याला हास्याचा पुरेपूर व्याजदर मिळणार आहे हे मात्र नक्की. हे प्रहसन घेऊन मंचावर येत आहेत कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत आणि पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी. एक्सक्यूज मी, MSJ बँक? नाही, ताडी विक्री केंद्र. अरे काय? अहो, बँकेत येऊन काय विचारता? MSJ बँक. राणीच्या बागेत जाऊन गेंड्याला विचाराल, राणीची बाग. मी कशाला जाऊन गेंड्याला विचारू? अहो तिकडे बोर्ड असतो. मग इथे काय निरा थंड मिळेल असा बोर्ड वाचून आलात आतमध्ये? तुम्ही बँकवाले सरळ उत्तर देऊ शकत नाही काय? काय काम आहे, लवकर बोला निघा. मला थोडी इन्क्वायरी करायची होती. 3 नंतर या, लंच ब्रेक चालू आहे. काय माझं आहे रे या लोकांना? जाऊ दे, मला ते थोडं होम लोन साठी विचारायचं होतं, त्याच्यामुळे काय सर? मी आता एक्सक्यूज मी सर. 3 सर, होम लोन साठी आलात तुम्ही? हा. सर आधीच सांगायचं सर. या ना सर, या प्लीज प्लीज या. या बसा सर. सॉरी. नवरा बदलायचा असेल. या 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 बसा सर. द्या द्या पिशवी द्या सर, ठेवा इथे. अरे बसा ना, बसा बसा सर. thank- होम लोन साठी आलायत ना? हो, होम लोन साठी. आधीच सांगायचं. बोला, काय सेवा करू मी तुमची? काही नाही, मला थोडस होम लोन पाहिजे होतं. ओके, फॉर्म देऊ का तुम्हाला? मी आलो होतो त्या दिवशी, फॉर्म घेऊन गेलो आणि फॉर्म भरलेला आहे मी. हा हा बघा. अरे वा वा. हा हा फॉर्म. यस, वाह क्या बात है. अरुण कदम, फॅन्टॅस्टिक. हे काय सर, अदर नेम्स चासला? नाही, ते अरुण कदम आहे सर. ओ सर, तुम्ही 2 नोव्हेंबर 1965 चे आहात? हा. अरे शाहरुख आणि मी एकाच दिवशी जन्माला आलो. वा 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 सर, तरी एवढा फरक. तो बांद्रा कार्टर रोडला राहतो, मी खारटरला रोड राहतो. इकडे होम लोन साठी आलेले आहात सर तुम्ही? हरकत नाही सर. सर फॉर्मचं जाऊ द्या, तुम्ही रिलॅक्स व्हा. मी आमच्या सरांना बोलवते, ते तुमच्याशी बोलतील. हा हा. अरे येस. हॅलो ओंकार सर. येस सर, एक व्हॅल्यूड कस्टमर होम लोन साठी आलेत. येस येस या सर, येस. थँक्यू. हॅलो, मी व्हॅल्यूड आहे? हो सर, ऑफकोर्स. म्हणजे सर अमूल्य, सर अमूल्य. हॅलो, मला एक मूल आहे, मी अमूल नाही. काय पण बोलता तुम्ही? सर तुमच्या कॉमेडीचा मेडिक्लेम काढलाय सर? काढून घ्या सर, ती मृत्यूशय्येवर आहे सर. मिस प्रिया, थँक्यू वेर सर. इज ही? मौत का कुवामध्ये कामाला आहेस? हे काय शर्ट घातलंयस तू? उद्यापासून नीट कपडे घालायचे. वेर इज ही? हॅलो 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 सर, हॅलो हॅलो हॅलो. अरुण अरुण कदम सर. हॅलो हॅलो हॅलो. ओंकार राऊत, ब्रांच मॅनेजर. हाऊ कॅन आय हेल्प यू सर? टी कॉफी काही थंड? बसा ना, बसा बसा. अरे वसर, मी आईची पेन्शन करायला येतो, तो वसरी ढुंकून बघत नाही. तिकडे पैसे मोजतो बोलतात, तिकडे जाऊन मोजा. आज डायरेक्ट चाय कॉफी. हा नाही हो, कसं होतं ना, खूप गर्दी असते बँकेमध्ये सतत, त्यामुळे प्रत्येक कस्टमरकडे लक्ष द्यायला मला वेळ मिळत नाही. बाकी बोला. कितीचं लोन हवंय तुम्हाला? हो, काय झालं, जुनं जे घर आहे ना माझं, ते मी विकणार आहे आणि त्याचे काही थोडे पैसे मिळतील. मला फक्त 49 लाख रुपये कमी पडतात. 49? सर मग 1 लाख वाढवा ना तुम्ही. काय तुम्ही 49 घेतले आणि आम्ही चुकून 50 दिले तर? मस्करी करतोस बसाडे. आय एम सो सॉरी. आय एम सो सॉरी.
आय एम सो सॉरी, तसं म्हणायचं नव्हतं मला. बट मला सांगा ना, कितीचं घर आहे, म्हणजे किती BHK आहे, कुठे आहे? घाटकोपरला आहे. ओके. 2 BHK आहे. म्हणजे 1,19,00,000 रुपये होतात त्याचे. सर 2 BHK हल्ली कोणाला पुरतो सर? माझ्या मते 4 BHK तरी तुम्ही घ्यायलाच पाहिजेत. आणि लोनचं टेन्शन घेऊ नका, ॲडिशनल लोन आम्ही सँक्शन करू. अरे नाही नाही 4 BHK नको, अरे 2 BHK पाहिजेत. लोन द्यायला आम्ही आहोत ना सर. हां. त्याचं टेन्शन तुम्ही कशाला घेताय? तुम्ही घर घ्या 4 BHK. अरे तुमचं काय आहे? मला 4 BHK नकोच आहे, मला 2 BHK पाहिजे. तुम्ही लोनचं कसं करायचं तेवढं सांगा. सोपं आहे सर. आधी आंब्याच्या बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या, त्याच्यामध्ये मीठ घालायचं, तिखट हॅलो घालायचं. मॅडम, चांगला विनोद सुचत नसेल ना तर सुट्टी टाका आणि घरी जा. हा पारंपरिक विनोद मला नका ऐकू. वास्को द गामा, द प्रसाद ओक आणि अरुण कदम पथनाट्य करायचे ना तेव्हाचा आहे विनोद हा. हे तिघं तुम्ही म्हणजे पथनाट्य करायचं तुम्ही? हो. कोण बसवायचं कोण? सचिन गोस्वामी. गोस्वामी एवढे जुने आहेत? जुने आहेत. शेवटचा डायनोसॉर त्यांच्याच टोमण्याने मेलाय. चंद्रगुप्त मौर्यानी त्यांना जीवन गौरव देऊन सांगितलं, आता थांबा, बस झालं. आदिलशाही संपली, कुतुबशाही संपली, मोगलशाही संपली, पण मोठ्यांच्या पेनातली शाही नाही संपले. वा वा वा. रोज उठतात आणि विनोद लिहितात. माहितीये तुम्हाला? क्या बात आहे. अरे क्या बात आहे सर. हां. पण त्या सगळ्यांची करिअर झाली सर, तुमचं काय? आय एम सो सॉरी. हॅलो, आपण लोनवर होतो, माझ्या करिअर पर्यंत नाही, नाही, तुम्ही बसा मी सर, just एक- तुम्ही बसा. जस्ट शट अप. या मी तिच्या वतीने मी माफी मागतो. तुम्ही तुम्ही मला सांगा, या बँकेत तुमचं अकाउंट आहे? होत. ते आता रिटायर झालेत. बँक अकाउंट बद्दल बोलतोय सर. ते वाला सॉरी तिथे आहे. या पासबुक. थँक्यू. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. चांगलं आहे पासबुक तुमचं. बॅलन्स वगैरे पण छान मेंटेन केलाय तुम्ही. लोन काय तुम्हाला सहज मिळू अरे शकतं. वा. पण प्रॉब्लेम कसा आहे ना सर, आता हे बघा, एवढे पैसे आपण बँकेत सडत ठेवतोय, त्यापेक्षा आपण पॉलिसीज वगैरे काढूया ना तुमच्या. हे वसवाड्यानं पॉलिसी बिलिसी नको हा? जाम पॉलिसी आहेत माझ्याकडे. अरे ऐका ना, सगळे माझे मित्र आहेत ते सगळे एजंटच आहेत. 31 डिसेंबरला ते म्हणा पार्टीला बोलवतात. मी पितो आणि 2 जानेवारीपासून डायरेक्ट हप्ता चालू होतो. कसं? अरे टाईट मध्ये पॉलिसी माझ्यावर मारून जातात ते सगळे वसारे. आय एम सो सॉरी सर, या सगळ्यांनी तुम्हाला फसवलं सर. अरे ऑब्विसली पण आम्ही तुम्हाला फसवणार नाही होत सर. अरे पण नको ना पॉलिसी. तर एक छोटीशी पॉलिसी काढावी लागेल सर. सर तुम्ही पॉलिसी घेतल्यामुळे तुम्हाला लोन मिळणं सोपं होऊ शकेल. म्हणजे पॉलिसी काढली तर मला लोन मिळेल? 100%. खरं नक्की? हो Yes, हो, yes, हो. sir. एक छोटीशी पॉलिसी काढून टाक. येस येस. व्हेरी नाईस सर. सर तुम्ही 5 लाखाची जीवन जोरात पॉलिसी घ्या. ओके मी लगेच. वेडीएस का तू? आर यू क्रेझी? सर एवढ्या मोठ्या माणसाची किंमत, म्हणजे त्याच्या आयुष्याची किंमत तू फक्त 5 लाख रुपये लावलीस? काय बोलतेस तू प्रिया? उद्या समजा हे गेले, समजा हे खेकडा खात असतील. तुम्ही खेकडा खाता सर? अरे ऑब्विस. येस, हे जर खेकडा खात असतील, त्यांच्या घशात नांगी अडकली आणि ते गेले, काय सांगणार आहेस तू? आपल्याकडे फक्त 5 लाख आहेत. गेला बाजार, ते रस्त्यावर उभे असतील, खड्डा खणताना बघत असतील, बुलडोजर असेल, त्यांनी रिव्हर्स मारला, हे त्याच्या खाली चेचले गेले, मेले, काय सांगणार आहेस तू? वी हॅव ओनली 5 lakhs. जाऊ दे, ते जाऊ दे. पोट खाजवत असताना नख त्यांच्या पोटात गेलं, त्यांचा अपेंडिक्स फुटला. व्हॉट आर यू गोना से दॅट वी हॅव ओनली 5 lakhs? आय एम सॉरी सर. रिडिक्युलस इज दिस. अरे काय सॉरी? मी नॉर्मल अटॅक करून मरू शकत नाही काय? अरे हे कसलं मरण आहे? नांगी घशात अडकून बुलडोर खाली जाऊन माझ्या नकानी अपेंडिक्स फुटून कसली फालतूगिरी चालली यार? अरे लोनचं काय ते सांगा रे यार तुम्ही. सर सांगितलं सर, आंब्याच्या फोडी करायच्या. तुझे फोडी करी ना आता, वसाडे फालतूगिरी करू नका. आय एम सो सॉरी सर. तुम्ही बसा. तुम्ही एक लोन काढून घ्या. आपलं पॉलिसी काढा सर. 10 लाखाची पॉलिसी काढून घ्या. तू प्रीमियम आय गेस 30 to 35,000 असेल. फॉर्म बिम भरायचं काही टेन्शन नाहीये सर. तुम्हाला फक्त सही करायची, बाकी सगळं आम्ही करून ठेवू. अरे पण लोन मिळेल ना? लोन मिळणार सर. सही तर करा तुम्ही. काय सर? कुठे करायचे? हे बघा, इथे करून टाका. हा एकदम नाईस. छान पॉलिसी झालेली आहे. तुम्ही जीवन जोरजोरात चे आता मेंबर झालेला आहात.
अरे जीवन जोरात होती ना आपली पॉलिसी. ती 5 लाखाची, 10 लाखाची जीवन जोरजोरात. आणि 15 लाखाची जीवन रंपाट. हे नको आपल्याला. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही पॉलिसी काढली, तुम्ही आहात म्हणून आम्ही अरे आहोत. यार. आमची बँक आहे. परत कधी सेवा करायची संधी मिळाली तर चांगलंच आहे. या तुम्ही. थँक्यू थँक्यू सर थँक्यू. इकडे या काय या लोनचं माझं. ओ माय गॉड, होम लोन. ओ आय एम सो सॉरी. आय एम सो सॉरी. सो सॉरी. मला तुम्ही लोन देणार होता. Yes, yes, आम्ही विसरलो प्रिया. येस येस तुम्हाला होम लोन पाहिजे right? अरे होम लोन पाहिजे त्याच्यासाठी आलोय ना मी. बसा ना Yes, तुम्ही, yes, बसा yes. ना, बसा, बसा ना. बसा. टेन्शन घेऊ नका प्रिया. समजा आपल्या बँकेचं लॉकर आहे तुमच्याकडे sir? नाही सर मग घ्या ना तुम्ही लॉकर. त्यामुळे तुम्हाला लोन मिळण्याची शक्यता वाढेल. लोन मिळेल म्हणे. ऑफकोर्स लोन मिळणार ना तुम्हाला. किती पैसे द्यायला लागतील. एक मिनिट. सर आपण एक काम करूया. आपण 1 लाखाची FD करूया. म्हणजे तुमच्याच बँकेतले पैसे तुमच्याच बँकेत राहतील. फक्त ते FDच्या स्वरूपात राहतील. लॉकर मध्ये इथे सही करा. या. लोन मिळेल ना. लोन मिळणार सर, लोन मिळणार. नो वरी, नो वरी. कुठे करायची सही. फॅन्टॅस्टिक सर. ग्रेट ग्रेट ग्रेट. खूप बरं वाटलं तुमच्याशी बिझनेस करून. थँक्यू. तुम्ही लॉकर गेला, पॉलिसी काढलीत. व्हेरी नाईस. आणि तुमच्यासारखे कस्टमर आहेत म्हणून आमची MHJ बँक आहे. परत या कधीतरी नक्की या. थँक्यू थँक्यू. थँक्यू थँक्यू. अरे यार इकडे तू काय फालतूगिरी चालले यार. काय झालं सर? अरे मी लोन साठी आलो. तुम्ही मगापासून मी त्याच्यासाठी आलो. तुम्ही विसरता. मी नाही तेच विसरतो. आय एम सो सॉरी. आय एम सो सॉरी. कामाचं एवढं मला हे दाखवा ना तुम्ही. सॅलरी स्लिप दाखवा आणली असेल तर. थँक्यू. सतत लोनचं विसरायला होतं. होम लोन साठी आलेत ते. हां थँक्यू 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 सर. थँक्यू. अरे 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 काय झालं सर? 30,000 पगार आहे. ही इज नॉट एलिजिबल फॉर 50 lakhs. सर काय आहे तुमचा पगार ना कमी असल्यामुळे 50 लाखाच्या लोनसाठी जे निकष लागतात त्यात तुम्ही बसत नाही आहात. आय एम सो सॉरी. प्रिया जस्ट एक्सप्लेन हिम. आय विल कम. येस सर. या. सर 6 नंबरच्या काउंटरला जाऊन विचारा. एक्सक्यूज मी. इकडे या. जास्त छानपणा करू नका. इथं बेरा. मी कुठेही जाणार नाही. काय झालंय काय? मी तुमच्याकडे पॉलिसी काढली. मी लॉकर पण घेतलाय. मला लोन का नाही देताय तुम्ही. अहो प्रॉब्लेम काय झालाय सर? तुमचा पगार 30,000 रुपये आणि तुमचा खर्च जास्त आहे. त्यात तुम्ही आता पॉलिसी काढली सो त्याचे हप्ते कट होणार. सो बॅलन्स कमी होणार. त्यात लॉकर घेतला, त्यात 1 लाखाची FD टाकली. सो ऑलरेडी बॅलन्स कमी झालेला आहे. सो जरा कठीण दिसतंय आम्हाला. पण अरे हे तुम्हीच दिलं ना मला. मी कुठे घेतलंय वाचाऱ्यानो. आम्ही दिलं म्हणजे सर आम्ही फक्त सांगितलं. ते घ्यायचं नाही घ्यायचं, आपला पगार किती, आपल्याला परवडणार का हे ज्याचं त्याला कळलं पाहिजे ना सर. ते म्हणतात ना अंथरूण पाहून पाय पसरावे. एक्झॅक्टली. अरे भिकाऱ्यानो मी नव्हतोच पसरत होतो पाय. तुम्ही पसरायला लावले मला. तुम्ही मला आधी आडवं केलं मग पाय लांब करायला सांगितले. मग चादर टाकली त्याच्यावरती. अर्थात चादर छोटी आहे. मला लोन पाहिजे सर. नाही तर अख्खी बँक जाळून काढेन. नाही सर. तुमच्या दोघांना सर. कोर्टात खेचतो. अरे अरुण कसं मला फसवतात. सर असं करू शकत नाही तुम्ही. सर 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 तुम्हाला असं करू शकत नाही तुम्ही. सर सर प्लीज तुम्ही बँकेत. वा 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 वा. तुम्हा दोघांची जी काही पॉलिसी होती ती अतिशय स्मार्ट होती. व्हॅल्युएबल परफॉर्मन्स. मस्त. हा सर रसिक प्रसाद दा. वा छान. अरुण तू व्हॅल्यूड कस्टमर असशीलच त्याच्याबद्दल म्हणजे काही शंका नाही. पण तू या मंचावरचा व्हॅल्यूड आर्टिस्ट आहेस एवढं मात्र नक्की. चांगला विषय होता. आणि अकाउंट होतं पण ते रिटायर्ड झालं. ही लाईन मला फार आवडली. मस्त मस्त लिहिलं होतं आणि मस्त केलं परफॉर्म तुम्ही दोघांनी पण. ओमकार आणि प्रिया. मजा आली. सई. व्हेरी एंटरटेनिंग परफॉर्मन्स. मला असं वाटलं की श्रूड मार्केटिंगचं खूप छान उदाहरण तुम्ही या निमित्ताने या प्रहसनात दाखवलं. आणि मला पॉलिसीजची सगळी नावं विशेष आवडली. अरुण दादा तुमच्यासाठी टेलर मेड रोल होता. आणि आज खूप वेळा सचिन सरांचा उद्धार झाला. पण मला असं वाटतंय की इतकी वर्ष कन्सिस्टंट राहणं इज नॉट अ जोक. आणि त्यांना ती कला अवगत झाली आहे. त्यामुळे त्याच्यासाठी त्या दोघांचं करावं तेवढं अभिनंदन कमी आहे. मजा. छान छान होतं. लिहिलं पण छान होतं. तुम्ही परफॉर्म पण चांगलं केलं. मंडळी आज
आजच्या भागात हा हास्य प्रवास इथेच थांबवतो आहोत. भेटूया पुढील भागात. उद्याच्या भागात देखील कारण गुन्ह्याला माफी नाही या मालिकेची टीम आपल्यासोबत असणार आहे. तेव्हा बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार हास्याचा संहार. नमस्कार मंडळी. नैराश्याच्या अंधारात हास्याचा प्रकाश घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार हास्याचा संहार. आज देखील आपल्या जत्रेत सहभागी झाली आहे कारण गुन्ह्याला माफी नाही या मालिकेची टीम. त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. मंडळी, आजचा ग्रामसभेचा अजेंडा अगदी जीवन मरणाशी संबंधित आहे, पण त्यातून तुमचं भरपूर मनोरंजन होणार हे मात्र नक्की. हे धमाल प्रहसन घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे इरसाल गावकरी. आलेले आहेत का सगळे? हो आले. वेंगुर्लेकर बाई का नाही आल्या? नाही तर येणार नाही. का आज सुद्धा त्यांच्या बारक्याला ताप आहे? हो त्यांनाच ताप भरलाय. त्यांचा बारका तिकडे खेळतोय. अरे मग त्याला आणायचं मीटिंगला. अहो त्यांच्या बारक्याच्या कमरेवर चड्डी राहते. तुम्ही ते चड्डी घालणार होता इकडे आणून. बर 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 हरकत नाही, आपण मीटिंग पुढे नेऊया. तर आज आपण इथे का जमलेलो माहितीये? काल आपल्या गावात एक अत्यंत निंदनीय घटना घडलेली आहे. गोवळीकर तात्या गेले. हे मात्र वाईटच झालं. पण यात निंदनीय असं काय आहे? बोलू का मी मोरे? मी बोलू? काय झालं, काल आपण तात्यांना पोहोचवण्यासाठी जेव्हा स्मशानात गेलो तेव्हा तिथे आपण जेव्हा चिता रचत होतो, चितेसाठी लाकडं सरणावर ठेवत होतो, तेव्हा आपले हरहुन्नरी सरपंच नेहमीप्रमाणे पुढे पुढे करून सगळ्यांना मदत करत होते, लाकडं रचण्यासाठी मदत करत होते. तेव्हा कोणीतरी ओंडका समजून त्यांना सरणावर चढवलं. एवढंच नाही तर त्यांच्यावर कुणीतरी 3-4 ओंडकी अजून ठेवली आणि त्यांना दाबण्याचा सुद्धा प्रयत्न केला. सुदैवाने चिता पेटण्याआधी आपल्या लक्षात आलं की ते सरपंच आहेत, अन्यथा आपण 2 कवट्या फुटण्याच्या आवाजाने संभ्रमित झालो असतो. एक टॉक आणि दुसरा टाक. देवाचे आभारच मानायला हवेत की योग्य वेळी त्यांच्या लेंग्यातून त्यांचा पंप खाली पडला आणि आपण म्हटलं, अरे त्या सरपंच. हे बरं नाही झालं म्हणजे. नाही आणि पंप पडला या थोडा वाईटच झालं. वाईट झालं वाचाड्या. अरे मला तुम्ही चितेवर ठेवला ते वाईट झालं वाचाड्यानो. त्याच्यावर कुणीतरी ओंडके ठेवले, मला दाबून टाकला. नंतर तात्याला तुम्ही वर ठेवलात. मी तात्याला म्हणतोय, तात्या मी खाली आहे, मला वाचवा. तर तात्या काही बोलायलाच तयार नाही. सरपंच तात्या काल डेड बॉडी होते की नाही? अरे पण तुम्ही वसाडून तुम्ही तर डेड बॉडी नव्हतात ना. मी बोलायचा प्रयत्न करतोय काहीतरी, तो वसाडून कुणीतरी तूप होता माझ्या थोबड्यात. मी म्हणलं, अरे काय करताय वसाडून, मला बोलू द्या ऐकायलाच तयार नाही तुम्ही. अरे सकाळपासून मी तिकडे गेलोय, काय खाल्लं मला तेच कळत नाही. सारखं तूप बाहेर येतंय. अरे 2 किलो तूप आलंय, मी काय करू? सरपंच बरोबर नाही, बरोबर आहे. चुकीचं आहे. अरे तुम्हाला एवढी अक्कल नाही की एखादा सरपंच एक मोठा माणूस आहे, तुम्हाला कळायला पाहिजे. सरपंच जाणू शब्द मांग घ्या. कशाला? फक्त सरपंच ठीक आहे, मोठा माणूस म्हणजे काय आम्हाला अजिबात पटत नाही. अरे ह्या वसाड्याला मोऱ्याला पायाला धरून काकावर आपटू काय रे? जरा सांग. काय चाललंय परिस्थिती? बोलतो काय तू? आम्ही केलेले काय मोरे एक मिनिट, एक गोष्ट लक्षात घ्या. काल जे काही घडलेलं आहे ते आपल्या गावच्या दृष्टीने अत्यंत लाजिरवाणा आहे. लाजरवान आहे, खरं आहे. पण मास्तर काय सगळी काय आमची चूक नाही. यांचं पण आहे थोडं. नमस्कार सरपंच. हा नमस्कार. जरा उभं राहता. कशाला? राहा ना, उभं राहा ना. बघा नमस्कार. जांभळाच्या झाडाचं बॉन्साय नाही वाटत आहे. वानर मारता वाय. काल हेली त्याच्यात मातेरी कलरचा झब्बा घातलेला. झाडाच्या खोडासारखे दिसत होते. गटली उचलतील नाही वंटका समजून त्याची. काय आमची चूक आहे? हा काय? बरोबर आहे. आणि तुम्हाला सांगतो मास्तरांनो, त्यावेळेला संध्याकाळ झाली होती. हे उजेडात दिसत नाहीत, तर संध्याकाळचा विषय सोडा तुम्ही. बरोबर आहे. त्याला सांगा तुम्ही ऐका माझं. अरे कुणी ठेवला ते मला कळलं पाहिजे. वाचून ही फालतुगिरी काय चालली तुमची? बोलू आपण त्याच्यावर. बसा. शांत व्हा, शांत व्हा. त्याचं काय झालंय मास्तरांनो, आपल्या स्मशानात लाईट नाही हा, आहे, बरोबर. त्यामुळे अंधारात कोणीतरी तूप टाकलेलं असं.
बरोबर. मग काय हे लक्षात घ्या, काय झालेलं आहे, हा मूळ मुद्दा आहे की आपल्याकडे लाईट नाही. तर आज आपण कशासाठी बरं भेटलेलो आहोत, तर यासाठी भेटलेलो आहोत. म्हणजे सांगतो सांग. हे बघा लक्षात घ्या, काय आहे, ग्रामपंचायतीचा एक निधी असतो की नाही. माझ्या डोक्यात असं आलेलं आहे की त्या निधीतून आपण आपल्या या स्मशानाचं सुशोभीकरण करायचं. म्हणजे काय करायचं, तर त्याच्यात लाईट्स लावायच्या किंवा आणखीन काही उपयुक्त योजना करायच्या, हो की नाही. कळतंय का. तर तुम्हालाही जर कोणाला काही सुचत असेल, काही आयडियाज असतील तर मला सांगा. नाही मास्तरांनो, म्हणजे तुम्ही म्हणता तसं त्या निधीतून आपण लाईट वगैरे लावूया, पण एवढा खर्च करण्यापेक्षा 5-50 रुपये खर्च करूया आणि ह्यांनाच पुढून मागून रेडियम लावूया. तिथे घुसले की दिसतील. अरे मी तिथे घुसत नाही वसारणू, कुणीतरी ओढका म्हणून मला ठेवला तिकडे, हे कसं कळत नाही तुम्हाला. मास्तरांनो, मी काय म्हणतो, सरळ आपण तिथं एक नोटीस बोर्ड लावूया की चिता झाल्याच्या अगोदर आतमध्ये सरपंच आहे की नाही बघा, नसतील तरच चिता चालून बघायचं कशाला वसारणू. ठीक आहे. तुम्ही टाकलाय, मी नाही आता आत गेलोय वसारणू, तुम्ही टाकलाय मला. हो सरपंच आवरा, स्वतःला आवरा. हे बरोबर नाहीये. वेगळं काही आहे का कोणाकडे. माझ्याकडे आयडिया आहे. आपण सरपंचाला सायरन लावूया काय. अरे हा, म्हणजे वणक्याचं वजन त्याच्यावर पडला की सायरन वाजले, म्हणजे आपल्याला कळेल सरपंच आत आहेत. पण मी काय हे करतो कशाला वसारणू, मी नाही असा आत गेलो, तुम्ही टाकलाय वसारणू. ज्यानी कोणी टाकायचं मास्तरांनो, काढू. मला ह्यांच्या नाचण्यावर आता सुचलंय. याचा कसा रिस्की आहे थोडासा. वणका पडला समजा सायरनवर, तर सायरन फुटू शकतो. बरोबर. पण आपल्याला ते कळणार नाही. आपण काय करायचं, ह्यांना ना ते पिपाणीवाले शूज देऊया, जत्रेत मिळतात ते. म्हणजे हे चितेजवळ गेले ना की त्या प्याप्या वाचतील, मग आपल्याला लगेच कळलं की आपलं बदक चाललंय चिते. बरोबर आहे. अरे वसारून मी काय बाल आहे काय सिटीमध्ये पॅक करत जायला. मुळात तुम्ही ठेवलंच का वसाऱ्यानो, मी तिकडे जात नाही, तुम्ही ठेवलाय. बसा तुम्ही बसा. ते बरोबर बोलताय, ते स्वतःहून जात नाही. मुळात हे असलं काहीतरी आयडिया देऊ नका रे. जर कोणाकडे चांगली उपाययोजना असेल तर सांगा. मला काय वाटतं, पहिला हा आवाज स्मशानात चालूया काय. बरोबर आहे तिथं, मूर्ख कुठचा. हे बघ, हे असं आहे तुमचं. तुमची आपापसातच एकी नाही, त्यामुळे कुणीतरी बाहेरचं येतं आणि आपल्या माथी प्रकल्प मारतं किंवा मग आपले प्रकल्प बाहेर घेऊन जातं. असाच आवाज असायला हवा. बरोबर बोलतो, तर विरोध करता येतो. बरोबर. मास्तरांनो, माका काय म्हणूचा, मागच्या वेळेस ते जोंधळी कळीन गेली नाही का, तेव्हा आम्ही सगळ्या बायका स्मशानात इल्लेलो. बापरे केवढा ताऊन. ती कांडे करी ना मा, पुन्हा नशी चक्कर येऊक लागली मा तिका, आणि तिका हे कापरी भरली, करूक लागली. माझं हृदय वरिलो, घाबरलाय मामिया. माका एकच सांगूचा मास्तरांनो, आपण स्मशानात आणा पत्र्याचं शेड लावून घेऊ, काय वाटता. वा ही चांगली कल्पना आहे. हे मी वहीत लिहून घेतो. मस्त. माझं नाव पण लिहा, कोयल कोयंडे कोको. बर लिहित, कोयल कोयंडे. हा मास्तरांनो, आणखी एक, आपण ती चितार असतो ना, तर सगळी लाकडात ना ती अशी खाली गरंगळत जातात. तर माका काय वाटतं, चारी बाजूका ना आपण ते लोखंडाचे काय असतो तो रॉड ते ठोकून घेऊया, काय वाटतं. लाकडा चिता अशी व्यवस्थित रवत. आणखी एक मास्तरांनो, ती बारीक वाली झाडी असताना ती चारी बाजूक लावून घेऊया, म्हणजे सरपंच चितेवर घुसणार नाही. तुम्हाला कुणीतरी ठेवलंय मला. मास्तरांनो, मला आता एक जरा वेगळं कळलं, म्हणजे सुचलंय, त्याच मी सांगतो लगेच. म्हणजे कसं आहे बघा, स्मशान म्हणजे मरण, आणि मरण म्हणजे फुलस्टॉप, आणि फुलस्टॉप म्हणजे कविता नको, मुद्द्याचं बोला, कविता नको. मास्तर, माझ्या डोक्यात आयडिया आली आहे. आपण काय करू, आपण स्मशानभूमीमध्ये सीसीटीव्ही कॅमेराच लावू. कॅमेरा, तो कॅमेरा लावला नाही की त्याचं फुटेज ज्याच्या बघते नाही, जे टीव्हीवर, तिथं बारक्याला बसू. बारक्याला म्हणजे बारक्या आमचा त्याला बसू, आणि सरपंचासनी त्याच्या बाजूला बसू, म्हणजे सरपंच चित्तेत घुसणारच नाहीत. आणि जर समजा तिकडे गेले तर बारक्याला की सांगायला येईल ना आपल्याला, अरे सरपंच चित्तेत गेले म्हणून. तुम्हाला करत कसं नाही, मी घुसत नाही, म्हणजे असं जाऊन मी आत नाही,
मला कुणीतरी ठेवलाय यार, तुम्हाला कळत कसं नाही हो यार? हो 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 सरपंच हो बसा तुम्ही एक मिनिट. त्यांना हे पटलेलं नाहीये, थांबा तुम्ही. चांगल्या काहीतरी उपाययोजना सांगा. मला ही सीसीटीव्ही पण आवडलेली आहे खरं तर. हा हा कोणाकडे काही आणखीन वेगळं काही असेल तर सांगा. ते मास्तरांनो आमच्याकडे सगळं इलाज धरलेला हा. आहे, तुम्हीच काहीतरी सुचवा. मी बर नाही मला तसं म्हणजे मला असं वाटतच आहे की काय आपला हा जो ग्रामपंचायतीचा निधी आहे तो असा क्षुल्लक कारणासाठी वाया नको घालवायला. बरोबर. आणि मूळ मुद्दा काय आहे तर काल सरपंच चितेवर होते आणि ते जळू शकले असते आणि अशी दुर्घटना परत गावात घडायला नको. बरोबर. तर मला असं वाटतं त्यासाठी आपण काय करू शकतो तर जेव्हा कधी आपल्या गावातून अंत्ययात्रा निघेल प्रेतयात्रा निघेल तेव्हा आपले जे सरपंच आहेत त्यांना आपण ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये कोंडून ठेवूया. चालेल. अरे वसर चालेल काय? मला चित्त्यात घुसायचं व्यसन आहे काय वसर? तुम्हाला कळत कसं नाही यार? तसं नाही सरपंच काय मला कुणीतरी ठेवलंय ना यार. नाही मला कळत मी बोलतोय, कोण ऐकायलाच तयार नाही यार. तुम्ही काय चाललंय तुमचं? नाही सरपंच तुमची व्यथा कळतीये पण मला असं वाटतं तुम्हाला डांबून ठेवणंच योग्य आहे. तर मला सांगा सगळ्यांचं अनुमोदन आहे का? यापुढे अंत्ययात्रा निघाली की सरपंच ग्रामपंचायतीच्या ऑफिस मध्ये बंद असतील. चला मीटिंग बरखास्त. मीटिंग बरखास्त नाही झाली, आता सुरू मी करणार आहे. वा छान झाला परफॉर्मन्स. सई खूपच अशक्य संकल्पना होती. अशा विषयावर असं सादरीकरण होऊ शकेल हे आमच्या डोक्यातही कधी आलं नसतं. पण जे डोक्यात येत नाही तेच ह्या मंचावर सादर होतं. हाच आपल्या मंचाचा गुणधर्म आहे, वैशिष्ट्य आहे असं म्हणायला हरकत नाही. सगळ्यांचे परफॉर्मन्सेस नेहमीप्रमाणे भारी. अरुणदादा तुमचा त्रागा खूप एंटरटेनिंग होता आणि मला शिवाचं नाव खूप आवडलंय, कोको. व्हेरी नाईस. मंडळी आज पुन्हा एकदा पुस्तकातून शहाणपण घेऊन एक प्रेमवीर निघालाय आपल्या प्रेमाला साद घालायला. चला तर बघूया त्याच्या सादाला काय प्रतिसाद मिळतोय ते. नमस्कार प्रसाद दादा. नमस्कार. नमस्कार हो सई मॅडम. नमस्कार. मी श्यामसुंदर राजपूत आहे, भूमितीचा शिक्षक आहे मी. आयतामध्ये लांबी आणि रुंदी दुप्पट केली तर क्षेत्रफळ चौपट होऊन जातं. समद्विभुज त्रिकोणात कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग, म्हणजे असं भूमितीतलं कुठलं बी सूत्र तुम्ही विचारा मला तोंडपाठ आहे हो, तोंडपाठ. पण माझ्या एका सूत्राचा प्रॉब्लेम आहे, प्रेमसूत्र हो, प्रेमसूत्र. आमच्या शाळेत एक शिक्षिका आहेत चेतना भट. अरे एवढे आवडतात ना मला, 5 वर्ष झाली पण आय लव्ह यू म्हणण्याचं डेअरिंगच होत नाही हो. काय करू काय नाही असं झालं. पण आता मी हिम्मत करणार आहे. आमचे एक शिक्षक मित्र आहेत चौगुले सर, त्यांनी मला एक पुस्तक सुचवलेलं आहे. त्यांना ते पुस्तक गैर कामाला आलं म्हणे. ते मला म्हणे शामराव तुम्ही हे पुस्तक फॉलो करा, तुम्ही यशस्वी होऊन जाल. मी लगेच दुकानात गेलो, ते पुस्तक विकत घेतलं. तर तो दुकानदार मला काय म्हणे माहितीये का, की घेऊन टाका म्हणे, दर 4 दिवसांनी याची आवृत्ती निघते म्हणे. तर ते पुस्तक होतं मन कसं जिंकावं, लेखक प्रसाद ओक. अनुभव आला रे आला की लगेच ते लिहितात आणि लगेच आवृत्ती. हा पण या पुस्तकाचं एक वैशिष्ट्य आहे गड्या, म्हणजे आवृत्त्या किती का निघेनात पण याची प्रस्तावना एकच असते, मंजिरीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे. आता या पुस्तकाचं सूत्र वापरून मी माझ्या प्रेमाचं गणित सोडवणार आहे. बघू भावा काय आहे. घाई करू नका, आधी विचारपूस करा. विचारपूस. गो स्लो अँड स्टेडी विन्स द रेस. पण स्लोच्या नादात धल्लाडब झालं होतं. नको ना निगेटिव्ह विचार करू रे श्यामे रे. मॅडम. राजपूत सर. हां. अरे तुम्ही अजून शाळेत घरी नाही गेला? जाणारच आहे मी, पण म्हटलं बुवा तुमची थोडीशी विचारपूस करू. काय कसं आहे, बरं आहे ना मॅडम? मी बरी आहे, मला काय. वा चांगलं आहे मॅडम. म्हणजे मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. बोला ना मग. बोलतो ना पण सुचत नाही हो काही. माहोल गुलाबी करा, कविता म्हणा.
बोला. गडद निडे मडप भरून आले काडे आले गडद निडे. हा? हे काय बडबडताय? कुठली कविता ही? नाही ते चुकून माझ्या ळच्या ड होतो पण आज कशाचा पण ड होतोय हो. कशाला जायचं ना कवितेकडे? आपली भूमिती बरी आहे ना. नाही कविता महत्वाची नाही मॅडम. काय हो, एक मिनिट शांत व्हा. पाणी हवंय का? नाही. शांतपणे सांगा काय झालंय. बोलायचं ना काय? हो मला बोलायचंय मॅडम. म्हणजे कसं आयुष्य महत्वाचं आहे नाही तर वेळ निघून जाते. हा म्हणजे मला असं राहून वाटतं मॅडम की बोला ना मॅडम माझ्या ना तुमच्यावर म्हणजे गैर. नमस्कार मॅडम, येऊ का? तुम्ही ऑलरेडी आत आलायत. अयो सॉरी नमस्कार. ओळखलं का? हा तुम्ही 7वी ब मधला दत्तू आहे त्याचे मोठे भाऊ ना. लगा काय मेमरी आहे का काय आहे? हा एकदम कातील मेमरी बरं का. दत्तूचा भाव आहे मी, रोहित माने. सॉरी म्हणजे डिस्टर्ब केलं नाही ना? मध्ये झालं मी तुमचं बोलणं चाललं होतं काहीतरी. माने थोड्या वेळाने आता का आम्ही जरा महत्वाचे बोलत होतो. नाही म्हणजे मला पण जास्त वेळ नकोय, 2च सेकंद पाहिजे त्यावगी. म्हणजे मॅडमच्या कानावर एक गोष्ट टाकायची होती, तेवढी टाकली की मी कल्टी आणतो लगेच. हा बोला ना बोला. काय नाही म्हणजे त्या दिवशी नाही का तुम्ही दत्तू बद्दल सांगत होता मला, त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती मला, पण त्या दिवशी राहून गेलं म्हणून मी आता सांगायला आलो होतो की आय लव्ह यू. अरे तू थांबणार रे बोरे, एवढी काय घाई आहे तुला स्किट संपवायची? हो माने काय चालू आहे तुमच्या? अरे काय बोलताय तुम्ही? डायरेक्ट आय लव्ह यू? मग आपलं म्हणजे डायरेक्टच असतंय सगळं. अरे वेळ घालवून चालतंय तेव्हा. आयुष्य काढायचं म्हणल्यावर लगेच सांगितलं पाहिजे. मिनिट महत्वाचं आहे हो. त्याच्यामुळे लगेच सांगून टाकलं. कसं आहे म्हणजे पुढची बोलणी करायला मोकळा आहे का नाही आपण? डायरेक्ट लगेच सुपारीच फोडून टाकू. एक मिनिट जरा. माने अरे कुठून कुठे पोहोचले तुम्ही? अरे असं डायरेक्ट आय लव्ह यू म्हणता का हो? नाही म्हणजे मला पण जरा ऑर्डरच वाटत होतं, म्हणलं असं डायरेक्ट कसं म्हणायचं. पण सकाळीच एक पुस्तक वाचलं, तेच पुस्तक वाचलं, म्हणलं बोलून टाकलं पाहिजे. हे बघा पुस्तक, आवृत्ती क्रमांक 9. अरे बापरे, आवृत्ती क्रमांक 9? माझी ही आवृत्ती क्रमांक 3 आहे. ही परवा विकत घेतली. 1.5 दिवसात या माणसाने 6 आवृत्त्या काढल्या. मन बिन जिंकत बसू नका, डायरेक्ट मुद्द्याला हात घाला. म्हणजे मी जी आवृत्ती घेतली त्याच्या नेमकं उलट या आवृत्तीत लिहिलंय. काही भरोसा नाही कडे या माणसाचा. राजपूत सर काय चाललंय? काय पुस्तकाबद्दल काय चाललंय मला कळेल नाही. काही नाही माने, हे चूक आहे. चूक नाही हो, हे चोख आहे. कळलं का? कसं आहे ना, आता मला सांगा, काय सांगू? एखाद्या माणसाला जर भूक लागलेली असेल तर तो काय म्हणतोय? काय? यार भूक लागली, वाडा की जेवायला. तसा तर एखाद्या माणसाला एखादा माणूस आवडला तर तो काय म्हणणार? अहो तुम्ही मला आवडलाय. विंडोक लॉजिक आहे हे. 1 नंबरची विंडोक लॉजिक आहे का? आता हो मॅडमच तसं म्हणल्या होत्या. मी कधी म्हंटले काही? एक मिनिट माने, मी कधीच म्हटलेलं नाही तुम्हाला काही. अहो तुम्हीच नाही होय, त्या दिवशी म्हणला होता, पेरेंट्स मीटिंग होती बघा, तेव्हा तुम्ही काय म्हणला होता? काय? माणसाच्या मनातल्या इच्छा मनातच राहिल्या की माणूस आतल्यात दाबला जातोय. त्याच्यामुळं व्यक्त व्हायला शिकलं पाहिजे मुलांनी. हो माने, ते त्यांनी मुलांना सांगितलं होतं, तू मला नव्हतं ना सांगितलं. अहो भूमिती सर तसं नाही. भूमिती खड्ड्यात घाला. ती भूमिती सर म्हणे ते घालू, पण कसं आहे ना, काय प्रत्येक माणसाच्या आतमध्ये एक लहान मूल दडलेलं असतंय हो. होय तर तुम्हाला सांगतो, 4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 14 नोव्हेंबरला मॅडमने एक फोटो पोस्ट केला होता. काय लागा फोटो होता मॅडम, त्याच्या खाली हे कॅप्शन लिहिलं होतं बरं का मॅडमनी. माने तुम्हाला 4 वर्षापूर्वीच आठवते? म्हणजे काय तवान नाही, पण मी ती जनरल असंच टाकले होते कॅप्शन. प्रत्येक माणसामध्ये मूल दडलेलं असतं असं जनरल लिहिलं होतं. बालदिन होता ना म्हणून. चालतंय की, त्याला काय होतंय तेव्हा. तसं मी कुठल्या तरी कवीनं म्हणूनच ठेवलेलं आहे, दिल तो बालक है, दिल तो बालक है. हो माने, दिल तो पागल आहे असं आहे ते.
तुम्हाला पागल पाहिजे तर पागल टाका ना तुम्ही. मी कशाला टाकू? माझं काय तो मला बालक वाटलं मी बालक टाकला तर बालक ती नाही म्हणल्यावर बालकच टाकणार की हो आहे की नाही. मॅडम खरं सांगू का तुम्हाला, म्हणजे ज्या दिवशी पहिल्यांदा बघितलं की नाही तुम्हाला, म्हणजे बघा 27 जानेवारी 2019 दुपारची 2:25 झाली होती. पिवळ्या रंगाची साडी घातली होती तुम्ही, हिरव्या रंगाचा ब्लाऊज, चॉकलेटी रंगाची पर्स, खोटांवर लाल लाल लिपस्टिक आणि कपाळावर नागासारखी टिकली. लय आवडली होती लागा मला ती. कानात अशा गोल गोल रिंगा होत्या आणि रिंगाच्या खाली काहीतरी एवढं बाहुलीसारखं होतं बघा, हे असं डुलत होतं. लय भारी दिसत होता. हातात अवघ्या 3 बांगड्या, एका हातात 2 आणि एका हातात 1. आणि एक बांगडी ज्या हातात होती की नाही त्या हातात एवढीचं गाड्याळ होतं, म्हणजे त्यात काटा बसवलाय का नाही ही पण कळणार नाही. एवढीचं गाड्याळ. असंच बघितलं होतं माझ्याकडे तुम्ही, बघितलं होतं की नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही असं बघितलं की नाही, एका हातात खडू होता आणि एका हातात डस्टर. ज्या हातात खडू होता की नाही तेव्हा हात खडून असा नुसता पांढरा पांढरा पडला होता, आणि ज्या हातात डस्टर होता की नाही तेव्हा हात एकदम स्वच्छ, अगदी निर्मळ, तुमच्या मनासारखा. केसांची अशीच वेणी घातली होती. हा, केसांचीच वेणी घालतात, टाकल्याची वेणी नाही घालत. तुम्ही काय कडक बुंदे आहे का हो जरा? काही काय बोलता हो? बोलू दे की मग. बोला. मॅडम तुम्हाला अजून एक गोष्ट आठवती का? एक दिवस तुम्ही दत्तूच्या कोल्यावर छडीनं फटके देत होता. मला असं वाटत होतं तुम्ही माझ्याच कोल्यावर फटके देताय का काय. छडी बरोबर तुमच्या बांगड्यांची ती सुमधुर किनकिन, सन कन 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 कन. सन कन 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 कन. मॅडम आयुष्यभर सांगतो मला असं वाटत होतं की तुम्ही मारतच राहावं मॅडम, आणि मी आयुष्यभर फक्त तुमचा मार खात राहावं. मॅडम छडी घ्या आणि यांना चांगलं शफालून गाडा. सर काय नाही असू द्या, हा ना तुम्ही. मी तर म्हणतो हानाच. तुमच्या छडीचा स्पर्श जरी झाला का नाही भविष्य उजळून जाईल हो माझं. आणि तुमचं काहीतरी. हो मॅडम, अरे काय लाडात येताय, काय लाजताय तुम्ही? अरे लाजू द्या की लागा, तुमचं काय मध्ये मध्ये. मॅडम मला 2 मिनिटं बोलू द्या, फक्त 2 मिनिटं बोलू द्या मॅडम. ऐकून अरे शांत राहा सगळे. कुठे गेलं ते पुस्तक? खड्ड्यात घालाय पुस्तक. खड्ड्यात गेलं. हा मॅडम, माझ्या तुमच्यावर गैरप्रेम आहे मॅडम. आणि आत्तापासून नाही, खूप वर्षांपासून आहे. जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं ना तेव्हापासून प्रेम करतो मॅडम मी. यांच्यासारखं वार बीर ते नाही सांगता येणार मला, पण तुम्हाला बघितलं ना तर माझ्या काळजाचा ठोका चुकतो मॅडम. गैर भारी वाटता मला तुम्ही. आणि माझा जो वर्तुळ आहे ना त्याचा तुम्ही मध्यबिंदू आहे आणि मी तुमच्या भोवती फिरणारा परीघ. मी पोरांना वेगवेगळे आकार शिकवतो, पण तुमच्याशिवाय माझं आयुष्य निराकार आहे हो. नाही म्हणजे माझी काही जबरदस्ती नाही मॅडम, माझी काही जबरदस्ती नाही की तुम्ही माझ्यावर प्रेम कराच भाऊ, नाही, काही गरज नाही मॅडम. आपण एक नाही झालो ना तरी समांतर रेषा बनून मी आयुष्यभर तुम्हाला साथ देईन मॅडम. 2 समांतर रेषा कुठेतरी इन्फिनिटीला जुळतात म्हणे, पण त्याबाहेर ती इन्फिनिटी कुठे तेच नाही ना माहिती मला. एवढंच बोलायचं होतं मला. सॉरी काही चुकून बोललो असेल तर. मी येतो मॅडम, येतो. सॉरी. राजपूत सर, तुम्ही इतकं प्रेम करता माझ्यावर, मग सांगितलं का नाही कधी? मला भीती वाटत होती मॅडम की मी सांगितलं आणि तुम्ही बोलणं बंद केलं तर माझे कसं होईल हो. मी नसते चिडले तुमच्यावर. मला सुद्धा तुम्ही थोडे थोडे आवडता. काय सांगता? यायला म्हणजे माझा पत्ता कटू आहे असं म्हटलं का मी? थोडे थोडे आवडता, पण खूप खूप आवडणं बाकी आहे ना अजून. म्हणजे मी नाही आवडत मग? नाही, मुळीच आवडत नाही असं म्हटलं का? थोडे थोडे आवडता ना. आवडत मी मग आता
दोघंही माझ्यावर इतकं प्रेम करतात, मी कन्फ्यूज झाले, मी काय करू. राजपूत सर, तुमचं टक्कल मला खूप क्यूट वाटतं. आणि तुमची दाढी मला डॅशिंग वाटलीये. राजपूत सर, तुमचा इनोसन्स मला खूप आवडतो. आणि तुमचा रॉनेस सुद्धा मला आवडलाय. आता काय दोघांना हो म्हणताय काय? आज असं कसं करीन ना मी 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 एक मिनिट मी कन्फ्यूज झाले ना की नेहमी असं करते. काय? एक काम करते. काय काय करताय? तुमच्या दोघांच्या नावाच्या ना हा चिठ्ठ्या करते. हा 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 हं? आणि आपण चिठ्ठ्या उडवूया. हा ज्याची चिठ्ठी मी उचलीन ना तो माझ्या आयुष्याचा साथीदार. चालेल? चालेल चालेल. नाही नाही नको मॅडम, तसं नको. का माने? अहो तुम्ही चिठ्ठी उचलली आणि त्याच्यात ह्यांचं नाव आलं तर मला बेकार वाटलं का? आपण एक काम करू, शाळेतलं एखादं बारकं पोरगं बोलवा, त्याला चिठ्ठ्या उचलायला लावू. अरे पण शाळा सुटली आता. दत्त्याला थांबवलाय की मी. दत्तू आहे का? बरं बरं बरं. दत्त्या, हा दादा आलो. इकडे ये. इकडे ये. हा दादा. हे बघ आता काय, मॅडम चिठ्ठ्या उडवणार. हा एक चिठ्ठी उचलायची हा हा आणि नाव सांगायचं काय ती. चालेल. व्यवस्थित नाव सांगायचं. हा सांगतो. हा हा उडवा मॅडम, उडवा. तर तू एक उचल. हा रोहित माने. मॅडम, अहो मॅडम. सॉरी सर. जाऊ दे रे भाऊ, तुझी काय चूक. माझ्या नशिबातच नाही प्रेम. मेरा पहिला प्यार अधुरा रह गया प्रसाद सर. मेरा पहिला प्यार अधुरा रह गया. आता पुढची आवृत्ती काढायला ते आधी मला द्या पहिली प्रत. अरे ह्याच्यात माझे नाव आहे ना तरी. माझे नाव याच्यात खोटं का बरं बोला तू? चायनीज देणार होता दादा मला. अरे तुझ्या चायनीजच्या नादात माझी आमरसपुरी गेली ना दलिंदर. वा 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 वा, प्रेमाचा हा काटकोन त्रिकोण फारच खास होता. मस्त. मन कसं जिंकावंचे लेखक उर्फ हास्यरसिक प्रसाद ना. फार गोड विषय होता आणि फार गोड मांडलात तुम्ही तिघांनी. म्हणजे त्यातला गोडवा म्हणजे या स्किटमध्ये लाफ्टर्सपेक्षा त्यातला गोडवा जास्त अभिप्रेत होता आणि तो पूर्णपणे उतरवलात तुम्ही तिघांनी पण. वा, चेतना फार छान लाजत होतीस. आणि दोन्ही कॅरेक्टरमधला जो विरोधाभास आहे, म्हणजे एक इतकं डॅशिंग आणि एक भिडस्त, तर ते श्याम्या फार मस्त केलंस तू. वंडरफुल. रोहित मस्त, फॅन्टॅस्टिक. मजा आली, मजा आली. सही. सुंदर परफॉर्मन्स होता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यातली की प्रोफेशनचा आब राखून हा विषय मांडणं खूप अवघड होतं, पण ते तुम्ही लीलया केलं आणि तिघांनी तुमच्यावर दिलेली जबाबदारी इतकी सुंदर पार पडली. मजा आली. पुन्हा ही स्टाफ रूम बघायला फार मजा येईल. येस येस इंडीड. खरंय. मंडळी, एका गर्ल्स हॉस्टेलमध्ये झाली आहे घुसखोरी की हृदय चोरी. चला तर बघूया तिथे नेमका काय गोंधळ चाललाय ते. हे धमाल प्रहसन घेऊन मंचावर येते हास्य जत्रेची यंग ब्रिगेड. किती वाजले? 10:30 वाजले. हे लेडीज हॉस्टेल आहे. अबे लेडीज हॉस्टेल मध्ये 8:30 वाजेपर्यंतच एंट्री राहते पोरींले, आणि बाहेरच्या माणसांले तर अजिबात एंट्री नसते. त्याच्यातून तू पोऱ्या काहायले घुसलाबे मधी त्या घुशील. हवं तर 50-100 रुपये घ्या, मॅटर सलटवा.
तुला बी दिना मी मॅडमला फोन लावलाय मॅडम येतील का वाजले? काय घुसला? हाय हाय म्हणजे मॅडम हाय मॅडम ओंकार ओंकी काय ओंकी बरं झालं वाचला ओंकी नाहीतर आमच्या मॅडम जुन्या कुस्तीगीर आहेत. हा मग कुस्तीगीर आहेत त्या मॅडम मी बी कुस्ती खेळलाय एकदा आपण मॅच खेळू. तुमचं काय आहे? काय हे काय हे काय केस आहेत हा? गजलेला तेरे नाम खोबाड बघितलंस लाज नाही वाटत केस करायला? मॅडम थोडस ठेवा ना माझ्यासाठी त्याला काय नाही बरं मॅडम मारू मॅडम 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 मी ना याले जिन्यावरून उतरताना पाहिला जसा का धरला वरती पाहिला तर ही पोरगी ना त्याला गॅलरीतून टाटा बाय बाय करत होती. ही नाटक करतेस तू? हा? मॅडम ऐका तो माझ्यासाठी आलाय माझं खूप प्रेम आहे त्याच्यावर मॅडम आम्ही पुढे जाऊन लग्न सुद्धा करणार आहे फक्त तो सेटल नाहीये. सेटल नाहीये ना कमवत नाही मग शांत बसायचं चुळबुळ 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 कशाला करायची? हा आता मी कमवतो मी कसा शांत असतो मॅडम कडे पाहून. तुम्ही जनरल आयुष्यात पण शांतच राहा जरा. मॅडम प्लीज मारू नका मॅडम ऐका ना मॅडम ऐका ना मॅडम आम्ही लग्न पण करणार आहे मॅडम. अगं ही काय पद्धत आहे रेक्टरला पकडायची? माझ्यातली पैलवान जागी झाली तर तुझं काय होईल? कमरेचा आणि लग्नाचा काय संबंध? असं काय करता मॅडम पाया पडायला वाकायला नको का कंबर? मॅडम नक्की हो मॅडम अहो आमचं प्रेम प्रकरण आहे ना त्याच्या फॅमिलीला इम्प्रेस करायला जेवढे केवढे पाहुणे येणार आहेत ना त्यांचं मी पाया पडणार आहे मॅडम आणि इम्प्रेस करणार आहे. काय करतोस तू जनरल आयुष्यात काय करतोस? स्टुडंट आहे तोंडाने बोल काय? स्टुडंट आहे मॅडम स्टुडंट आहे मॅडम स्टुडंट कसला? आहे मी फर्स्ट इयर सायन्सला होतो बॉटनीला मला ते काय जमलं नाही म्हणून मी नंतर कॉमर्सला ऍडमिशन घेतली अकाउंट्स टॅली काही झालं नाही म्हणून मी आता आर्ट्स एक्सप्लोर करतोय मॅडम. अगे भदड एका वर्षात एक फॅकल्टी करू नाही शकला हा संसार काय करणार आहे? मॅडम आम्हाला संसार नाही करायचा आहे मॅडम हे बघ आम्हाला लग्न करायचं आहे. बघा आम्ही हॅशटॅग पण ठरवलंय शिवाली ओंकार शिकार. कसा मारू रे कसा मारू? नीट गे बाई सोड त्याचा विचार सोड कसा आहे तू? मॅडम सोडण्याची गोष्ट करू नका मॅडम मी जर त्याला सोडलं ना तर तो आत्महत्या करेल. म्हणजे आत्महत्या 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 अरे मॅडम घाबरू नका हो वरती फॅनच नाहीये मग अरे तुम्हाला त्याच्याकरता सांगतो तुम्हाला गरम होतं तुम्ही फॅन लावा तुम्ही लावतच नाही मॅडम. तुम्ही जरा शांत बसा त्याला उतरावा ना खाली. उतारा पिंट्या खाली बाबू तर आपल्या प्रेमाची शपथ आहे असं करतात बस इथे बस पाणी पी. बघितलं मॅडम असं करतो म्हणजे आत्महत्या शब्द ऐकला की आत्महत्या करायला निघतो. आत्महत्या? नाही बाबू नाही मॅडम काय त्याच्या आयुष्यात तो सेटल नाहीये ना त्याला फॅकल्टीज चेंज कराव्या लागतात म्हणून नैराश्याने ग्रासलाय मॅडम त्याला आणि म्हणून सतत जीव द्यायला जातो मॅडम. मॅडम त्याच्या आयुष्यातला सगळा रस संपलाय मॅडम. मी त्याच्या आयुष्यात रस निर्माण करते मॅडम. 2 वर्ष मी त्याला असं सांभाळते मॅडम 2 वर्ष. ए बाळा नाही मारत नाही इकडे ये. ए बाळा काय नाही मारत नाही बाळा काय काय झालं?
असं आत्महत्या करावीशी का वाटते तुला बाळा? माहित नाही मॅडम, मला खरंच माहित नाही मॅडम. काय झालं? काय माहिती, गॅस जरी बघितला ना तरी त्याच्याकडे असं बघत राहावं असं वाटतं आणि त्या गॅसवर असं जळून खाक व्हावं असं नाही वाटतं. बाळा, असं नाही विचार. आईचं पण मॅडम, त्या दिवशी मी तर झोपेच्या गोळ्या खाणार होतो, हिचा फोन आला, व्हिडिओ कॉल केला हिने. व्हिडिओ कॉलवर हिने अशी फ्लाइंग किस दिली, मी पण फ्लाइंग किस दिली, सगळ्या गोळ्या खाली पडल्या म्हणून मी वाचलो मॅडम. परवा मी ट्रेनच्या खाली येणार होतो, पटरीवर गेलो, ट्रेन येत पण होती, तेवढ्या तिचा फोन आला, हिची पर्सनल रिंगटोन वाजली, लव यू लव यू लव यू लव यू, आणि मी फोन उचलला, ट्रेन निघून गेली म्हणून मी वाचलो मॅडम. ही माझी संजीवनी आहे मॅडम, हिच्याशिवाय कोणीच नाही मला ही आहे म्हणून मी जगतोय मॅडम. बाळा नाही रे बाळा, अशी आत्महत्या नाही करायची रे बाळा. सॉरी. हे बघ, परत असा आत्महत्याचा विचार नाही करायचा. असा विचार जर मनात आला ना, माझ्याकडे यायचं, मी तुझं काउन्सिलिंग करीन. पण परत जर असं काही केलंस ना, कुठे चालली? इकडे काय प्रकरण आहे? हे प्रकरण काय आहे? सॉरी मॅडम, सॉरी मॅडम, म्हणजे आमचं आहे प्रकरण, पण मी आत्ता नव्हतं त्यांना बोलवलं हॉस्टेलवर. आता का आलास? आपलं ठरलं होतं ना आत्ता यायचं नाही म्हणून. किती चित्तोयस तू, किती हट्टीस माऊ. गप्प बस. काय चाललंय? हे काय आहे? काय चाललंय तुमचं? मॅडम मॅडम मॅडम, त्याला ओरडू नका मॅडम, माझ्या माऊला ट्युमर आहे. तो फक्त 6 महिने जगणार आहे मॅडम, फक्त 6. शिवा तुला माहितीये, एवढा कमी वेळ असून पण ना त्याला शिकायची खूप इच्छा आहे, खूप. एखाद्या जीव जाणाऱ्या माणसाला जर माझ्यासोबत शेवटचे 6 महिने घालवावे वाटले तर त्यात काय चुकलं शिवा, काय चुकलं मॅडम सांगा ना. हे आपल्यामध्ये काय? हे का ओरडते तुझ्यावर? काय ओरडते म्हणजे? ओके, इकडे खरं खरं सांग, तुझं हिचं काय? ओंकार, तुला ब्रेन ट्यूमर आहे. 6 महिने बाकी आहेत फक्त, आणि ते 6 महिने तुला हिच्या बरोबर घालवायचे. माझ्या डोळ्यात बघ आणि खरं खरं काय ते सांग. ओंकी, ओंकी, तू ह्या हॉस्टेलमध्ये हिला पण भेटायला येतो. भेटायला येतोस? तो मलाच भेटायला तो, कळलं ना टवळे. बघा 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 मॅडम, बघा, एकाच पोऱ्याला भेटायला 2-2 पोरी आतुर आहे. हो ना, नाही तर आपण तो तुमचं काय आहे? तुम्ही तुमच्या ऑफिस मध्ये, मी माझ्या गेटावर बसेल राहत. काय तुमचं काय पाटील, बरे आहात ना? नाही मॅडम, इथे एवढा प्रेमाचा पाऊस पडतोय, मग मी पण माझ्या प्रेमाचं बियाणं लावून पाहतो. ओके, प्लीज खरं खरं सांग, तुला आत्महत्या करायची इच्छा होते की तुला ब्रेन ट्यूमर आहे? तुला आपल्या प्रेमाची शपथ. पडक्या शिंगाची म्हैस, कसली प्रेमाची शपथ ग? तुझ्यासारख्या पोरीनं ना चांगलं ओळखते मी. माझ्यासारख्या म्हणजे काय? तुझ्यासारख्या म्हणजे भटक भवान्या शाणी. अगं माझ्या, हे बघ, भोळ्या भाबड्या दिसणाऱ्या अशा माऊला प्रेमाच्या जाळ्या तोडतेस आणि नादी लावतेस काय ग? मॅडम, मी कधी नादी लावलं तुला? आम्ही ना 2 वर्ष एकत्र होत, कळलं? आणि आमच्यामध्ये ना प्रपोज याने केलेला मला. आम्ही 2.5 वर्ष एकत्र आहोत आणि यानेच केलाय प्रपोज मला. अरे फक्त मार खायला घेतलाय मला स्किट मध्ये. माऊ, माऊ, ये इकडे बाळा, इकडे बाळा. मॅडम, 2 मांजरी तिकडे बसायचं. मॅडम तिथे बस, दोघी नाही रस्टिकेट करेल. माऊ ये बाळा, ये माऊ, मॅडम, ये बाबू, ये बाबू. किती जणींना फसवलंयस? किती जणींना फसवलंयस? किती जणींना फसवलंय? लवकर बोल, किती जणींना फसवलंयस? कोंडाने बोल. किती जणींना फसवलंय? असं नाही सांगता येणार, मी एकाच गर्ल्स हॉस्टेल मध्ये नाही जात. मॅडम, अरे हा ओंकार एका झुरळ आहे, प्रत्येक पोरीच्या खोली बाहेर येऊन राहिला हात. तुमचं लक्ष कुठे असतं? मी येता जाता बघते तुम्ही चॅटिंग करत असता. कोणासोबत चॅटिंग करता तुम्ही? नाही मॅडम, तुम्हाला कसं काय माहिती?
मला अशी रात्रीची झोप लागत नाही. मी खिडकीतून बघत असते, चॅटिंग करत असता. तुम्ही कोणाची चॅटिंग करता? मॅडम तुम्ही मला खिडकीतून पाहता? तुम्हाला जेवढं विचारलं ना तेवढं सांगा, कोणाची चॅटिंग करता तुम्ही? सॉरी मॅडम, आता खरं सांगायचं म्हणजे मला ना मॅडम तुमच्याशी बी चॅटिंग करावीशी वाटते. मी मागे तुम्हाला मेसेज केला होता, J1 झालं का? तुम्ही तुमचा ढेकरचा आवाज रेकॉर्ड करून पाठवला. कसं वाटलं असेल मॅडम? इच्छा नाही झाली इकडे बोलायची. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन मॅडम, मी तुमचा नादच सोडलाय आता. नाही खरंच मी तुमचा नाद सोडलाय. आय रिजेक्ट युअर लव्ह. सॉरी. नाही आता मला एक मंगला नावाची मैत्रीण भेटली. कोण मंगला? तिच्याशी मी लग्न करणार आहे. आमचं दोघांचं चॅटिंग चालू आहे. मंगला कोण? हाय मैत्रीण. फोन लावा मंगलाला, फोन लावा. तुम्हाला काय करायचंय? तुम्ही मग नोकरीवरून काढून टाकेन. मंगलाला फोन लावा. मॅडम नोकरी मला कसं सोडलं मला? मॅडम ऐका ना. मंगलाला फोन लावा. लावतोय मॅडम. थांबा मॅडम. मॅडम रिंग जाते, तुम्ही बोलता. रिंग जाते मॅडम. हॅलो मंगला, काय करते तू? मॅडम बोलायचं म्हणताय तुझ्याशी. नको नको नको. अगं मॅडम बोलायचं म्हणताय, ऐक ना तू. मंगला, हे मंगला. नको ना मॅडम. अगं कसा सुजवू तुझा बंगला? फारच मजा आली. हा सर, असे की प्रेम प्रकरण तुम्हाला कशी वाटली? भन्नाट होता परफॉर्मन्स. भयानक एनर्जी होती त्याच्यामध्ये. आणि ओमकार ॲक्च्युली तुला फक्त मार खायला घेतला होता, पण तेच इतकं सस्टेनेबल केलंस तू की म्हणजे तो फार महत्त्वाचा घटक होता. त्या परफेक्ट याच्यावरती रिॲक्शन आणि ॲक्शन रिॲक्शन टेरिफिक. मस्त एनर्जी होती. मस्त परफॉर्म केलं वनिता. मस्त. शिवा गौरी दोघंही मस्त. तुम्ही दोघी. पाटील बघा मंगला काय नक्की एकदा, पण टेरिफिक ट्विस्ट होता तो. म्हणजे असं डोक्यातच नाही आलं की हाच तू इतका छछोर दिसतोयस ना ओमकार. त्या केसांच्या रंगाने फक्त छछोर, बाकी काही नाही. त्यामुळे इतका उठाव आला त्या कॅरेक्टरला. मजा आली. वंडरफुल. महाराष्ट्राची हास्य जत्रा 15 जून पासून सोमवार ते बुधवार रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर.